कामगार दिनाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटना या संघटनेतर्फे आज कामगार दिनासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आपल्याला जेव्हा इन्व्हिटेशन आलं त्यामध्ये दिलं होतं की कामगारांचे प्रश्न, प्रशासन आणि संघटनेची भूमिका. आपलं 2020मध्ये स्थापना झाल्यानंतर संघटनेची नवी मुंबईमध्ये आपण कर्मचाऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. तशी सुरुवात 2018ला झाली होती, पण कोविडमध्ये आपलं 19 पूर्ण गेलं होतं. कुठलेही पक्षाची झेंडा हातात न घेता किंवा कुठलंही राजकीय वरदहस्त नसताना महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आपण 7वा वेतन आयोग या आपल्या संघटनेतर्फे पूर्ण कर्मचारी अधिकाऱ्यांना आपण मिळवून दिलेला आहे. महापालिकेमध्ये कधीही साजरा न होणारा निवृत्तीचा समारोह आपण सुरू केलेला आहे. 300पेक्षा जास्त पदोन्नती या आपल्या प्रयत्नाने झालेल्या आहेत आणि 650पेक्षा जास्त आश्वासित प्रगती योजना या देण्यात आपला अग्रेसर क्रमांक आहे. यापूर्वी बदल्या होत नव्हत्या हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपण रखडलेल्या व वर्षानुवर्ष चालू तिथंच एका जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आपण बदल्या करायला लावल्या. आपल्या या सगळ्या गोष्टींचा, ज्या गोष्टी मी आता बोललो, या गोष्टींचा प्रशासनाकडे केलेला सर्व पाठपुरावा आपल्याकडे कागदोपत्री आहे. ही सगळी कामं करत असताना आपण कुठलाही पक्ष किंवा कुठलाही राजकीय व्यक्ती आपल्या हाताशी मदत घेतली नव्हती. आपण फक्त कायद्याचा अभ्यास आणि पुस्तकांचं नॉलेज किंवा GRची माहिती याच्या जोरावर आपण करत होतो. प्रश्न सोडवत असताना आपण आजपर्यंत कुठलाही प्रश्न हा माननीय आयुक्त साहेबांकडे मांडला नव्हता. आपण त्या प्रश्नाबद्दल असलेली गरज, त्याची उपलब्धता ही त्यांच्या नजरेस आणून देत होतो आणि त्यानुसार आपण त्यांना कारवाई करायला भाग पाडत होतो. आणि आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आत्तापर्यंत मिसाळ साहेब, रामास्वामी साहेब, नार्वेकर साहेब आणि आजचे शिंदे साहेब या सर्वांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि कर्मचाऱ्यांचे मॅक्झिमम प्रश्न मार्गी लावायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते मार्गी लावताना प्रशासन विभागातील उत्तम खरात किंवा आपले अतिरिक्त आयुक्त आरदवाड साहेब, ढोले मॅडम यांनी आम्हाला वारंवार मार्गदर्शन केलं, नवे मुलाची साथ दिली आणि आमच्या पाठीशी, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्याच्याबद्दल प्रशासनातर्फे या सर्वांचं मनपूर्वक आभार. या सर्वांपर्यंत जेव्हा आमचे प्रश्न जात होते त्यावेळेला ती बाजू, समाजाचा जो चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारिता, आपल्या सर्वांच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, कारण 18-19ला महापौर आणि बॉडी होती, माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब आणि माननीय महासभा या सर्वांसमोर आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळे आम्हाला 7वा वेतन आयोग हा मिळालेला आहे. त्याच्यामुळे समाजातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचे, सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांतर्फे मनपूर्वक आभार. आपण संघटनेचं हे कार्य करत असताना आपल्या कार्याची दखल घेत, आपल्या संघटनेच्या आणि संघटनेचा अध्यक्ष या नात्याने माझी, या आपल्या पूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्रातल्या सुमारे 373 नगरपालिका आणि 27 महानगरपालिकांची एकत्रितरित्या जी सुकाणू समिती आहे शासन दरबारी, त्या सुकाणू समितीवरती
2023 साली माझी निवड झाली. कोकण विभागातून साधारणतः नवी मुंबई महापालिका आणि ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व मिळणारं मी एकमेव कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आणि आपली महापालिका एकमेव ठाणे जिल्ह्यात नव्हती. आजपर्यंत सुकाणू समितीमध्ये आपल्याला स्थान मिळालं नव्हतं. ही कार्याची जी दखल घेतली गेली माझ्या आणि मला जे एवढं मोठं स्थान मिळालं याच्या मागे आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्या बातम्यांच्या माध्यमातून मुंबईपर्यंत माझ्या आणि आपल्या संघटनेचा गवगवा झाला आणि त्याच्यामुळे माझ्या ह्या कार्याची दखल घेतली गेली. त्याबद्दल आपल्या ऋणातनं मुक्त होणे शक्य नाही. त्यासाठी आपले खूप सारे आभार. सदर संघटनेच्या जेव्हा कार्य चालू होतं त्यावेळेला आपली महापालिका प्रशासन आम्हाला वारंवार खूप चांगल्या रीतीने मदत करत होतं, आजपर्यंत करत आहे. एवढंच नव्हे तर यांच्यासोबत आपल्याकडे जेव्हा कोणी आजारी पडतं, घरातला कर्ता पुरुष आजारी पडतो, तेव्हा घरातल्या सगळ्यांची धावपळ होते आणि मग आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक फॅड असतं की 10-10 रुपये 5-5 रुपये काढा आणि पैसे काढून त्याला आर्थिक मदत करा. या प्रत्येक वेळेला आज कोणाकडे पैसा असतो नसतो याच्यावरती तोडगा म्हणून आम्ही आदरणीय अरदवाड साहेब यांच्याशी आणि ढोले मॅडम यांच्याशी चर्चा करून महापालिका हद्दीतली जी 12 हॉस्पिटल्स मोठी 12 हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याबरोबर आपण करार केला की आमचा कोणीही कर्मचारी ॲक्सिडेंटली जर आपल्याकडे ॲडमिट होतो तर त्याच्यासाठी त्यांच्याकडनं कुठलंही डिपॉझिट घेण्यात येऊ नये. ही आपली जी विचारधारा होती कर्मचाऱ्यांप्रती ही प्रशासनाच्या बाहेर जाऊन होती. कारण प्रशासन आपल्याला सतत मदत करतं, पण प्रशासनाचं बोट धरून आपण बाकीच्या हॉस्पिटलशी आपला हा करार आपण कर्मचाऱ्यांसाठी केला होता. त्यानंतर कोविड काळामध्ये जेव्हा हॉस्पिटलवरती हल्ला झाला, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याची, सकाळी 3-4 वाजता पोलिसांना पकडून वगैरे तिकडे मारण्यात आलं होतं. त्यावेळेला त्याच दिवशी तिथं पोलीस विभागातर्फे आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक पोलीस चौकीची मंजुरी झालेली आहे. तत्कालीन DCP प्रवीण पाटील त्यावेळेला होते, त्यांनी आपल्याला ती केलेली आहे. हे मी याच्यासाठी सांगतो आहे की प्रशासनाच्या बाहेर जाऊन आपल्या संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी इतर प्रशासनाची मदत घेत कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आपण कार्य केलेलं आहे. हे कार्य सगळं चालू असताना बघता 5 वर्ष उलटली आणि त्यानंतर बॉडी बदलायची वेळ आली. जी आधीची आपली कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीने मिळून हे सगळं उल्लेखनीय काम केलं होतं. त्या कार्यकारिणीचे सर्वांचे मनपूर्वक आभार देत आज 1 मेपासून मी नवीन कार्यकारिणी जाहीर करत आहे, जी आपल्या सगळ्यांकडे याची कॉपी आलेली आहे. या कार्यकारिणीतील बहुतेक कर्मचारी अधिकारी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. याच्यातील मुख्य सल्लागार गणेश विश्वनाथ पाटील हे माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. मुख्य सल्लागारपदी यांची निवड करताना आपण नवी मुंबई, आपल्या कदाचित सगळ्यांना कल्पना नसेल, नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त एकमेव कर्मचारी आहेत गणेश विश्वनाथ पाटील, जे सध्या निवृत्त झालेले आहेत. यांच्या आधी कोणी नव्हतं आणि हे निवृत्त झाल्यानंतरही आपल्याकडे कोणी नाही ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
कामाच्या बाबतीत. हे आपले मुख्य सल्लागार आहेत. माझ्या उजव्या मॅडमला ज्या मॅडम आहेत त्या आपल्या लिगल डिपार्टमेंट सांभाळतात, मिसेस सोनी. या आजपासून याच्या पुढे हायकोर्टाच्या लिगल केसेस बघणार आहेत. मिस सोनी या आपलं लिगल डिपार्टमेंट सांभाळणार आहेत. ही नवीन जी आपल्याकडे 10 लोकांची यादी आलेली आहे, ती यादी निवडताना आपण बरेच कस लावलेले आहेत, कारण यांना कर्मचाऱ्यांच्या प्रती यांना कामं करायची आहेत आणि यांना बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. हे 10च्या 10 लोक निवडताना आपण स्थानिक व्यक्तींना सहकार्य केलेलं आहे, ज्यांची सेवा खूप जास्त झालेली आहे, ज्यामुळे महापालिकेच्या भौगोलिक रचना, राजकीय स्थिती, कर्मचाऱ्यांच्या आवडीनिवडी, कर्मचाऱ्यांना मानसिकता ही सगळ्यांना माहिती असावी अशी माहिती घेऊनच आपण यांची निवड केलेली आहे. या सर्व 10 लोकांवरती जी पुढची जबाबदारी आहे आणि आपल्या संघटनेचं पुढील 3 वर्षाचं जे ध्येय धोरण आहे ते मी आपल्यासमोर मांडत आहे आता, की आपल्या संघटनेला पुढील 3 वर्षासाठी कर्मचाऱ्यांसाठी काय करायचं आहे. आज महापालिकेच्या जर आकृतीबंध बघितला, म्हणजे महापालिकेसाठी किती कर्मचारी हवेत ती जर माहिती आज आपण घेतली, तर महापालिकेसाठी जेवढे कर्मचारी हवेत त्याच्या 35% कर्मचारी आज पालिकेत नाही आहेत. त्या जागा रिक्त आहेत. तर त्या जागा तात्काळ भरण्यासाठी आपण पालिकेशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडनं आपण ते मंजूर करून घेणार आहोत. पालिकेच्या कुठल्याही कामाची सुरुवात ही खालून वर होत असते. लिपिक जो संवर्ग आहे त्या लिपिक संवर्गाच्या लिपिक आणि लिखालिपिक मिळून 250 जागा रिक्त आहेत. त्या जागा रिक्त असल्यामुळे ज्या फायली खालून बनवून वर जायला पाहिजे त्या बनण्यास वेळ लागतो, त्या तात्काळ भरल्या जाव्यात अशी आपण मागणी करणार आहोत. दुसरी, शासन नियमाप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधनं त्यांची अर्हता तपासून ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ भरल्या जाव्यात. कारण आज आपल्याकडे शिपाई, माळी, प्लंबर, सफाई कामगार, वॉर्ड बॉय, आया असे बरेच कर्मचारी आहेत ज्यांची वरच्या पदाची शैक्षणिक अर्हता आहे, पण प्रशासन ती देत नाही आहे. तर त्यांना त्या पदावर लवकरात लवकर घ्यावं ही आपण मागणी करणार आहोत. सध्या आपण बघतोय किंवा तुम्ही कॅलेंडर्स बघितले असतील, काहींना 1 तारखेला मिळाले, काहींना हवे तर आता मिळतील. जर तुम्ही त्या कॅलेंडरमध्ये जी माहिती आहे की त्याच्यात प्रत्येक महिन्याला आपले 8-8, 10-10 लोक रिटायर होत आहेत. ते 8-8, 10-10 लोक रिटायर झाल्यामुळे जी पोकळी निर्माण होते ती पोकळी तात्काळ भरली जावी ही तर अपेक्षा आहे, पण त्या रिटायर होताना आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण पडतो. त्यात निवृत्तीचं काम जेव्हा करतो तो काम एक वेगळं काम असतं. तर त्याच्यासाठी निवृत्ती सेल एक उभा राहावा पालिकेमध्ये, त्याच्यासाठी आपला पाठपुरावा राहणार आहे. या 5 विषय घेत महापालिकेच्या अनियमिततेवर लक्ष ठेवत आपल्याला पुढची 3 वर्ष या 10 सदस्यांबरोबर म्हणजे नवीन कार्यकारिणीबरोबर आपल्याची हातमिळवणी करून आपल्या सोयी सूचनेप्रमाणे आम्हाला प्रशासनाबरोबर चर्चा करायची आहे. यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्या सहकार्यासाठी आणि आपण आजवर केलेल्या सहकार्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आजपर्यंत आपल्या सर्वांतर्फे आणि प्रशासनातर्फे जे आमच्या कर्मचारी कामगारांना आपण न्याय देण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नासाठी मी पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो, प्रशासनाचे आभार मानतो. माननीय महासभा, माननीय महापौर, माननीय तत्कालीन पूर्ण बॉडी आणि प्रशासन विभाग, सर्व आयुक्त साहेब, सर्व अतिरिक्त आयुक्त साहेब, पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या 12 रुग्णालयांनी सतत मदत केली त्या सर्वांचं मी आज आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याच पत्रकार परिषदेमध्ये फक्त आपल्याला विनंती करायची आहे की
आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जशी मदत केलेली आहे ती मदत जर आपल्याकडनं वारंवार मिळत राहिली तर आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकू व त्यामुळे आपल्या हातून नव्या मुंबईची योग्य ती सेवा तात्काळ घडवण्यास किंवा योग्य ती सेवा तात्काळ पोचण्यास आम्हाला मदत करता येईल. नवी मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला सतत ॲक्टिव्ह राहता यावं म्हणून आपण आम्हाला सतत सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद. संघटनेचे सदस्य किती आहेत आणि डेप्युटेशनच्या बाबतीत युनियनची भूमिका काय? प्रतिनियुक्तीवरती जे अधिकारी आपल्याकडे आलेले आहेत त्या जागेवर जी अर्हता पालिकेला लागते किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लागते ती आज मितीस काही अधिकाऱ्यांकडे नाही आहे. त्याच्यामुळे काम थांबलं नाही पाहिजे म्हणून प्रतिनियुक्तीवरती येणारे अधिकारी हे प्रशासनासाठी गरजेचे झालेले आहेत. यासाठी जर यापूर्वी पदोन्नत्या वेळेवर झाल्या असत्या तर आज त्यांची गरज आपल्याला लागली नसती. पण काही वर्षापूर्वी पदोन्नत्या वेळेवर न झाल्यामुळे आणि प्रशासनाचं काम थांबवू नये म्हणून प्रशासन त्यांना निमंत्रण करत आहेत, ते येत आहेत आणि त्यांच्याशिवाय आपली कामं होणं पण अशक्य आहे म्हणून आज त्यांची गरज आहे पालिकेला. संघटनेचे सदस्य आज मितीस आपल्याकडे 1113 आहेत. आज मितीस प्रतिनियुक्तीवरती जे अधिकारी कर्मचारी येतात एका डिपार्टमेंटला सगळ्यात पोचायचं काम चाललेलं आहे. उपायुक्तांचं 2 उपायुक्त बरोबर 5:30ला निघतो. काय प्रशासनाकडे कर्मचारी एकेकडे आपण काम तर प्रॉपर झालं पाहिजे. हा प्रश्न प्रशासनाचा आहे. मी कर्मचाऱ्यांवरती जे अन्याय होतात त्या संदर्भात मी म्हणतो पण तुमचा वरती अधिकारी तर पाहिजे. माझं म्हणणं तेच आहे की कर्मचारी असतात 6:30 पर्यंत आणि दुसरा मुद्दा असा की एक डिपार्टमेंट 5-6 डिपार्टमेंट एकेका अधिकारी तत्कालीन सांभाळले होते. प्रतिनियुक्तीवरती अधिकारी येतात अर्हता नाही वगैरे तो सगळा भाग बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे. किंवा त्याला एक प्रकारे युनियनचं पण अपयश असू शकतं तत्कालीन त्या काळातल्या किंवा प्रॉपर प्रमोशन का नाही दिलं गेलं आम्हाला त्यावेळेस त्यांनी लढा उभारला नसेल का तर राजकीय त्यांना दबाव असेल किंवा ठराविक राजकीय जवळच्या त्यांच्या पदोन्नत्या झाल्या असतील असं पण असेल. तर मग नेमकं काय आहे की त्या पदोन्नत्या होण्याला कोण कारणीभूत होण्याला कोण कारणीभूत आहे ज्यांना जे आता अपयश आहे की बाहेरून आपल्याला आणावं लागते. तुमचं काय मन तेच आहे की आपल्याकडे अर्हताधारक अधिकारी नसल्यामुळे बाहेरून आपल्याला अधिकारी बोलवावे लागत आहेत आणि शासनातर्फे त्यांची नेमणूक झाल्यामुळे आपण त्या संदर्भात बोलणं उचित ठरत नाही. का आपल्याकडे एक्झिस्टिंग यापुढे या तुमच्या जसं तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत किंवा पुढील 3 वर्षात आम्ही हे करणार मागील 3 वर्षामध्ये मागील 4 वर्षामध्ये 18 पासून युनियन आहे. तुम्ही म्हणता 2 वर्ष कोविडमध्ये गेले. ह्या कालावधीमध्ये तुम्ही तो लेखाजोखा मांडला की एवढ्या पदोन्नत्या दिल्या गेल्या. इथून मागे देखील सगळे कर्मचारी होतेच ना वेगवेगळ्या युनियनमध्ये ॲक्टिव्हेट. त्या संघटनांनी काय केलं त्याबद्दल बोलणं मी उचित ठरणार नाही. आपण 18 पासून ॲक्टिव्ह आहोत. आपण 18 पासून जो लेखाजोखा केला आहे तो कागदोपत्री आपल्याकडे आहे आणि तो आम्ही आमच्यासमोर मांडलेला आहे. मी कसं जबाबदार आहे त्यांनी काय तुम्हाला तुमचा न्याय तुम्हाला जर तुम्ही ते मांडू शकत नाही तुम्ही ओपनली मांडू शकत तुमचा अन्याय झालेला आहे तर तुम्ही काय पुढे कर्मचाऱ्यांसाठी लढणार हा पण प्रश्न आहे ना. आम्हाला जे खटकत होतं त्याविषयी आम्ही लढा केला आणि आम्ही त्याच्याविषयी आमचं समाधान होईल एवढा आम्ही त्याच्यात विजय मिळवलेला आहे. कारण आम्ही असं बोलणार नाही की आम्ही त्यांच्याप्रमाणे केलं पण आम्ही जे केलं त्याचा लढा दिसतोय आणि कागदोपत्री जर आपण RTIमध्ये किंवा कशीही माहिती घेतली तर आपल्याकडे ते मिळेल. संघटना येण्याच्या आधी 5 वर्षात किती आश्वासित प्रगती योजना झाल्या त्याची माहिती आपण घ्या. त्याच्या आधी किती पदोन्नत्या झाल्या त्याची माहिती आपण घ्या. म्हणजे आपल्याला पूर्ण लेखाजोखा समोर दिसेल किंवा आम्ही 3 वर्षात केलेलं कार्य आणि आम्ही येण्याच्या आधी 10 वर्षात झालेलं कार्य याची जर माहिती घेतली तर तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. पालिकेला 29 वर्ष झाली. आपले आरारात 6 वर्षापूर्वी मंजूर झाले. ज्यावेळी आरार पाठवले गेले त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आता तुमच्या प्रमोशनला किंवा तुमच्या याला
नियुक्तीला बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहेत. परत त्यासाठी परत शासनाकडे मंजूर दिलं जातं. तर ह्याबाबत युनियनची भूमिका काय आहे? आराम मंजूर करताना युनियनची संवाद साधला नाही का प्रशासन? सर्वात प्रथम मी दुरुस्ती करतो. पालिकेला 29 नाही तर 33 वर्ष झालेली आहेत. 16/12/91ला पालिकेची स्थापना झालेली आहे. दुसरा प्रश्न आहे की आर आरच्या बाबतीत आर आर जेव्हा प्रशासन हे माननीय मंत्रालयात पाठवतं, शासन दरबारी पाठवतं, त्यावेळी त्याच्या आधी त्या हरकती आणि सूचनांसाठी आर आर मोकळे ठेवलेले असतात. कर्मचारी अधिकारी त्याबाबत हरकती आणि सूचना घेतात आणि त्यांच्या हरकती आणि सूचनांचे निरसन झाल्याशिवाय ते पुढे पाठवत नाहीत. त्याच्यामुळे तिथं संघटना व्यक्तिशः काही करू शकत नाही, कारण त्याच्यावरती कर्मचारी आणि अधिकारी यांनी हरकती आणि सूचना द्यायच्या असतात. बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, बऱ्याच हरकती घेतल्या, त्याच्यात दुरुस्ती न करताना तसे आरात पाठवले गेले, तसं म्हणून ते अजूनपर्यंत माझ्या कानावर तसं काय आलेलं नाही. पण आम्हाला एवढं माहिती आहे की ज्या हरकती घेतल्या घनकचरा विभागातले 2 पदार्थ झाले जे आरांतासाठी होते, जे तत्कालीन प्रशासनात त्या 2-3 हरकती पण आल्या होत्या. त्याबद्दल त्यामुळे तिथं आता पद्धतीने निघतं. त्याबद्दल नाही, पण जेवढं आम्हाला कल्पना आहे हरकती आणि सूचनांवरती सुनावणी केली जाते आणि त्यानंतर पुढे आर आर पाठवले जातात. पाटील साहेब, जसं निवृत्ती सेल आपण तुम्ही स्थापन करणार आहात, तसं पालिकेमध्ये बरेच कर्मचारी आणि अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तुम्ही काय तसं सेल तयार करणार? भ्रष्टाचारांवरती अंकुश ठेवायला आपल्याकडे अनेक विभाग आहेत. पोलीस प्रशासन आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. त्यांची जबाबदारी त्यांना करू द्या. त्यांच्या कामात मी कशाला तुम्ही त्याचा पाठपुरावा कराल का? नाही, त्यांची जबाबदारी आहे, त्यांना कामं करू द्या. जे तुमचे नियुक्त करण्यात आलेले म्हणून जे पदार्थ आता त्यांचे हे नियुक्त शोधत आलेले बरेच आलेले आहे. त्यांची पण ओळख करून अच्छा, जे आले असतील त्यांना इथे दीपक जावळे जे उभे राहा. हे दीपक जावळे म्हणून आहे, 5 नंबर उपाध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर विनोद पाचपिंडे आहेत. आणि पत्रकार परिषद सुरू व्हायच्या आधी आपलीकडे आमची मिटिंगच होती कार्यकारिणीची. हे विनोद पाचपिंडेही आहेत, ते उपाध्यक्ष आहेत. संतोष निकम जे आहेत ते दिव्यांगांच्या का कार्यक्रमाला गेलेले आहेत. आज वाशी हॉस्पिटलचा कार्यक्रम असल्यामुळे श्वेता तवटे मॅडम ज्या आहेत त्या महिला प्रतिनिधी त्या हॉस्पिटलमध्ये असतात. त्या हॉस्पिटलचा कार्यक्रम असल्यामुळे त्या तिकडे व्यस्त आहेत. बाकी मी इथं आहे. आणि आपल्याकडे गणेश विश्वनाथ पाटील आहेत, हे पालिकेचेच माजी अधिकारी आहेत. असं आहे. आपण सांगितलं कर्मचारी आणि अधिकारी संघाच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण पालिकेसाठी किंवा त्या शहरासाठी तुमचं काय विचार? पालिकेच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं किंवा समाजाच्या दृष्टीने करायचा म्हटलं तर आम्ही नवी मुंबईकरांसाठी जी सेवा देतो आहे तीच सेवा आहे. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता मी आधी समाजासाठी बोलतो. समाजासाठी आता महापालिका येते आणि आम्ही कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने मतदानाला लोकांनी जास्तीत जास्त जावं याच्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि उरला पालिकेच्यासाठी तर पालिकेसाठी जेव्हा आम्ही इतर ठिकाणी फिरत होतो, इतर संस्थांमध्ये फिरत होतो, जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिका, तेव्हा ठाणे जिल्हा परिषदला जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या विनाअनुदानित आहेत कायम तत्वावर. आपल्या महापालिकेच्या हातीत जेवढ्या शाळा आहेत खाजगी त्या सगळ्यांना ग्रँट मिळते. तर आम्हाला ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं
की तुम्ही ह्या सगळ्या जर ग्रँटेबल केल्या तर महापालिकेचा पूर्ण निधी वाचू शकतो. त्या संदर्भात महापालिकेचा निधी या ठिकाणी वाचू शकतो म्हणून आम्ही तत्कालीन श्री धनवट साहेब यांचा ती सगळी जो ठाणे जिल्हा परिषदेला आम्हाला माहिती मिळाली होती ती सगळी आम्ही माहिती त्यांच्यासमोर कथन केली होती जी पालिकेच्या फायद्याची होती. अशा जर आम्हाला इतर ठिकाणी महापालिकेत माहिती जशा मिळतात तसं आम्ही तत्काल संबंधित विभागाला आम्ही त्यावेळेला कळवतो. आता तुम्ही एक उल्लेख केला की 12 हॉस्पिटल, पण 12 हॉस्पिटल म्हणजे महापालिकेचे 12 हॉस्पिटल की खाजगी हॉस्पिटल? खाजगी 12 हॉस्पिटल खाजगी. म्हणजे नवी मुंबईमध्ये टोटल हॉस्पिटल आहेत तर त्यातले तुम्ही निवडत असे 12 हॉस्पिटल केली. हां, ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही विदाऊट डिपॉझिट तुम्हाला आम्ही ॲडमिट करू, कारण आपल्याकडे एक पद्धत आहे पालिकेमध्ये की अचानक जर काय आजारी पडलं तर आपल्याला 1.5 लाख रुपये 24 तासामध्ये मिळतात. तर आम्ही त्या हॉस्पिटलबरोबर असं सांगितलं की जर तुम्ही आम्हाला ॲडमिट केलं तर पालिकेच्या वतीने आम्ही ते 1.5 लाख रुपये तुम्हाला 48 तासामध्ये भरू, पण ज्या वेळेला ॲडमिट होतं आहे त्यावेळेला आमच्याकडे ती मागणी मागू नका. ती जर माग महानगरपालिकेचे अद्ययावत असे जर हॉस्पिटल असताना तुम्ही ती मागणी का केली? अपघात जेव्हा होतो तो कुठल्या ठिकाणी होतो आणि कुठल्या स्वरूपाचा होतो हे आपल्याला सांगता येत नाही. त्यावेळेला त्याचे नाही त्या जे अचानक जर काही झालं तर माणूस जवळच्या हॉस्पिटलला पहिला जातो. त्या ठिकाणी ॲडमिट करताना जे काही डिपॉझिट मागितलं जातं ते त्यांनी मागू नये. मागून पाटील साहेब, सुकाणू समितीवरती तुमची निवड नेमकं काय जरा तुला आम्हाला विश्लेषण करायला त्या समितीचं कार्य काय आणि नवीन महापालिकेतनं काही तुम्ही तिकडे निवड झाल्यानंतर काय फायदा झालेला आहे? 27 नगरपालिका महाराष्ट्रातल्या आणि 350पेक्षा जास्त नगरपालिका यांच्या कामगार प्रतिनिधींची सुकाणू समिती असते आणि शासन दरबारी जेव्हा प्रश्न मांडले जातात तेव्हा यांच्या वतीने मांडले जातात. तिथं आपण आपली निवड झाल्यानंतर आपल्या पालिकेतील आणि इतर सर्व महापालिकेतील आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून आपण त्याचा सतत पाठपुरावा केला आणि निवडणुकीपूर्वी ज्या बैठका झाल्या शासनाच्या त्याच्यामध्ये आपण ती तत्वतः मंजुरी मिळाली आहे. आपल्या 2005 नंतरच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना टप्प्याटप्प्याने लागू केलेली आहे. तर ही जी बैठक आहे सुकाणू समिती शासन दरबारी मांडत असते. सर, या तुमच्या संघटनेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थान काय आहे आणि त्यासाठी तुमचं काय कार्य करण्याची अपेक्षा आहे? आपण नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेमध्ये आपल्याकडे एकही कंत्राटी किंवा करार कर्मचारी नाही आहेत. आपले फक्त कायमस्वरूपी कर्मचारीच आपण घेतो. असं का? कारण त्यांचे प्रश्न ऑब्जेक्टिव्हमध्ये तर कामगारांसाठी असा विषय लिहिला असेल ना? त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या प्रश्नाविषयी कुठली अद्ययावत कुठल्या भूमिका नाही आहेत, कुठली कायदेविषयक पुस्तकं नाही आहेत. त्याच्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये जसं अग्निशमनाची वेगळी कायद्याची पुस्तकं आहेत, नर्सिंगसाठी वेगळी कायद्याची पुस्तकं आहेत, शिक्षकांसाठी वेगळे आहेत, प्रत्येक संवर्गासाठी कायद्याची पुस्तकं आहेत. जेणेकरून जेव्हा आम्ही प्रशासनासमोर प्रश्न मांडतो तर त्या कायद्याचा अभ्यास करून मांडत असतो. पण करार आणि कंत्राटीसाठी तसे काही कायदे नाही आहेत. कामगार कायदा सर्वांसाठी लागू आहे ना, मग कंत्राटी किंवा परमनंट असते? कामगार कायद्याप्रमाणे त्यांनी कामगार कायद्याचा वापर करत त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोवावेत. कारण त्यांच्यासाठी 2च मुद्दे मागणीचे असतात, कायम करा किंवा समान काम समान वेतन द्या. मग तुम्ही त्यांच्या त्या मागणीशी सहमत नाही आहेत का? मी त्यांच्या पूर्ण मागणीशी सहमत आहे. कारण तुम्ही स्थान का देत नाही त्यांना तुमच्या संघटनेमध्ये? त्यांचे प्रश्न वेगळे आहेत सर आणि ते प्रश्न सहमत आहे सांगा आता त्यांच्या प्रश्न. नाही, त्यांच्या प्रश्नांशी सहमत आहे. त्यांच्या प्रश्नांशी मी सहमत आहे, मागणीशी सुद्धा सहमत. मागणीशी सुद्धा सहमत आहे. परंतु त्यांचा जो लढा आहे तो न्यायालयामार्फतच सुटू शकतो. तो आपल्या प्रशासनाकडनं नाही सुटू शकत कारण तो धोरणात्मक विषय आहे. मग तुम्ही न्यायालयात जाण्यापासून स्वतःला प्रवृत्त करत होता म्हणजे संघटनेला. उद्या सध्या परमनंटवाल्यांचा जर आला विषय असा न्यायालयात जाण्यासाठीचा, मग तुम्ही न्यायालयात जाणार नाही का? परमनंटसाठी आपण जवळजवळ 4 केसेस कर्मचाऱ्यांसाठी लढत आहोत आज मितीस, पण आपण त्यांच्यासाठी नाही लढू शकतो. त्यांनी त्यांच्या त्या भूमिकेसाठी आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमची करारची किंवा कंत्राटी लोकांची, जसं कंत्राटीसाठी मंगेश लाड यांची संघटना आहे त्यात सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, तसं करारवाल्यांसाठी जर म्हटलं तर त्यांनी त्यांची संघटना एखादी म्हणून त्यामार्फत ते लढा देऊ शकतात. त्यांना हवं तेवढे कंत्राटी दोघेही तुमच्या संघटनेमध्ये नाही आहेत, दोघंही नाही.
कारण आपण ज्यांचे प्रश्न नाही सोडवू शकत त्यांना उगाच त्यांच्याकडनं वार्षिक फी घेऊन ते योग्य वाटत नाही मला. म्हणजे ज्या अगोदर ज्या संघटना काम करतात कंत्राटी कामगारांसाठी आणि याच्यासाठी ते फक्त वार्षिक फीस घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत का असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, मला त्याबद्दल कल्पना नाही. फक्त मी जर त्यांच्या प्रश्नांवर लक्ष नाही देऊ शकत तर मी का त्यांना माझं सदस्य करावं. या संदर्भात सुकवणी समितीमध्ये तुम्ही आता आहात आणि एक महापालिकेचे कर्मचारी आहेत ना, तर कुठल्याही महापालिकेचे असतात. पण आता जे जसं त्यांनी सांगितलं की समान कायदा समान वेतन किंवा कायमस्वरूपी त्यांना तिथे नोकरी द्यावी, पण हा सुकवणी समितीमध्ये हा विषय तुम्ही घेऊ शकत नाही का? एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली. तुमच्या संघटनेत तुम्ही घेऊ शकत नाही म्हटलंय, परंतु असंघटित कामगार आहे. आज 1 मे महाराष्ट्र कामगार दिन आपण मोठ्या प्रमाणात तो साजरा करतो. या जो असंघटित जो कामगार आहे तर त्यांना न्याय कोण देणार? 28 ऑगस्ट 23ला आपण मंत्रालयावरती महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेतर्फे तसं आपण तिथं 1 दिवसीय धरणं धरलं होतं. त्यांनी त्यावेळेला आम्ही सगळी माहिती घेतो इतर महापालिकांची आणि त्याच्यानंतर आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला उत्तर तिथं दिलं होतं. पण आपण त्यांच्यासाठी फक्त सपोर्ट दिला होता, आपल्या महापालिकेतर्फे त्यांना सपोर्ट दिला होता. पण आपण म्हणजे त्यांच्या पाठीशी आहोत, पण आपल्या पालिकेत आपण त्यांची बाजू नाही घेऊ शकत. पाठीशी आहोत. 33 वर्ष झाली आपल्या महानगरपालिकेला, अनेक कर्मचारी मृत्यू झाले, अनेक सेवानिवृत्त झाले, म्हणजे ठेकेदार पद्धतीतून सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांना अद्यापर्यंत नाही मिळालं. किती दुर्दैवी घटना आहे म्हणजे महानगरपालिकेला. 33 वर्ष झाली असतील तरी मला पालिकेची संघटना हातात घेऊन 3.5-4 वर्ष झाली. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपण त्या लोकांना सदस्य केलेले नसल्यामुळे आपण त्याबाबत मी जास्त विचार नाही आहे. त्या दुर्दैवाशी मी पण सहमत आहे, पण मी नाही काय बोलू शकत. पाटील सर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची राजकीय दबाव असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात, त्यावेळेला आत्तामध्ये घटना घडली, अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने शिवीगाळ केला गेला सगळ्यांनी पाहिजे. तुमच्या संघटनेने काय केलं आणि या 4-5 वर्षामध्ये म्हणा जे काय तुम्ही म्हणतात, आणि परिस्थिती अशी की पुढे केस फाईल होते नाही होते, पुन्हा माघार घेतली आणि अशा स्थितीमध्ये काय करणार? कुठली केस होते नाही होते? आतापर्यंत तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती हल्ले झाले असतील, त्यांना शिवीगाळ झाले असेल, मारहाण झाली असेल, अशा किती केसेस स्थगित नेल्या आणि त्या अनुषंगाने तुमचा कसा भूमिका राहील? ज्या अधिकाऱ्यावर शिवीगाळ किंवा मारहाणी झालेली आहे त्या अधिकाऱ्याने स्वतःहून शासनाच्या कलमांनुसार पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवलेले आहेत. ते ज्या दिवशी आमच्याकडे सहकार्य मागायला येतील त्या दिवशी आम्ही सतत त्यांच्यासोबत असू. ज्या वेळेला अशा घटना आमच्या कानावर येतात त्यावेळेला आम्ही आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने निषेधाचे कार्यक्रम हातात घेत असतो. पण याच्यामध्ये मुख्यत्वे भूमिका त्या व्यक्तीने घ्यायची असते ज्याच्यावरती संबंधित प्रकार घडलेला असतो. पण मग प्रॉपर कल्पना लागली गेली नाही किंवा सरकारी कामात अडथळा, लोक मोकाट आहेत, लोकांची जे असे जे समाजकंटक आहेत त्यांची हिंमत वाढेल ना तुमच्या अटॅक करायची? याबाबत पूर्ण दक्षता विधी विभाग महापालिकेचं घेत असतं. तसं तर काही घेतलं गेलं नाही. तुमच्या युनियनने काय केलं ते विचारायचं. घेतलं गेलं की नाही घेतलं गेलं अशी एकही तक्रार अजून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे केलेली नाही आहे. ते ज्या दिवशी करतील त्या दिवशी आम्ही नक्की त्याच्यामध्ये लक्ष देऊ. अँटी करप्शनमध्ये काही भाग कर्मचारी तुमचे गोवले गेलेले हो. काय कार्यशैली तुमचा कर्मचारी भाग आहे? त्या कर्मचाऱ्याने तशी माहिती आपल्याला दिली पाहिजे. कारण कसं आहे, गोवले गेलेत हे सगळ्यांना कल्पना आहे, पण ज्याला गोवले गेले तो जर शांत असेल तर आपण काय करू शकतो? त्याने संघटनेकडे येऊन सांगितलं पाहिजे ना. अपेक्षा नाही का संघटनेकडून न्याय मिळेल म्हणून? आता तो त्यांचा निर्णय. ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांना कितपत न्याय मिळेल हे त्यांना कळेल. पाटील साहेब, लोकोमध्ये जे हे खात आहे त्याचा अर्थ पालिका मुठीत ठेवणं आहे की एकजूट निर्माण करणं? एकजूट आहे. आणि त्या मुठीमध्ये एक बोट तुमचंही आहे.